गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सध्या बघा मी आपल्या शेतामध्ये आहो। इकडं मागं आहे आपलं शेत आणि आज शेतामध्ये आपण निंदन करायसाठी बाया लावल्या होत्या बघा, 4 बाया, अरे 3 नाही असं 4 बाया 4 लावल्या होत्या आपण। पण त्याला रोजदारी दिली समजा 5 बायाची, एकूण 5 बायाची रोजदारी दिली। आणि आज समजा आजच्या आज आपलं निंदन झालं। आता संध्याकाळचे जवळपास समजा म्हणजे 4:30-5 होत आले होते। आपण 4 बाया लावल्या होत्या, 5 बायाची त्याला रोजदारी दिली। आणि आपल्या म्हणजे आपल्या गावामध्ये 200 रुपये रोज यानं समजा निंदायला येतात बाया, तर आपण त्याला 250-250 रोज समजा दिला पाडून, असं म्हणजे 5 बायाची रोजदारी दिली। आता समजा झालं त्याचं निंदन सगळं। आणि तशी पहा ही इथे एक पुंजाना दिसते समजा तुम्हाला, एक सबूत म्हणून इकडं आपल्या शेतामध्ये झालं निंदन। हे अजून तिथं दिसते ना तुम्हाला, तिथे एक आहे आणि तिथे एक पलीकडे आहे। म्हणजे आता जवळपास समजा मी त्याच्या मागं होतो पुंजाने फेकायसाठी। आता त्याचं झालं, ते गेल्या। आणि असे समजा इथं एक वळीतले आपले पुंजाने राहिले फेकायचे, 10-15-20 काहीतरी पुंजाने असतील। तर आता समजा पुंजाने फेकतो मी आणि मी पण निघतो घराकडं। त्या दिवशी आपण समजा शेतामध्ये एकेरी पाळी धरली होती, म्हणजे डवरं धरलं होतं 2 फुटावालं डवरं समजा, असं इकून हे असं तासानं तिकडं लांबच्या लांब असं डवरं धरलं होतं। तर दुसऱ्या दिवशी समजा दोहेरी म्हणतात, समजा हे एकेरी गेलं असं इकडं आणि दोहेरी असं इकडं। तर ते दोहेरी धरायच्या अगोदर समजा पाऊस आला। ज्या दिवशी एकेरी करलं त्या रात्री पाऊस आला, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी काय दोहेरी आपल्याला डवरं करता आलं नाही। तर आता समजा आज दिवसभर उघाड होती आणि समजा अशीच उघाड जर का उद्या राहिली, म्हणजे रात्री पाऊस नाही झाला, तर उद्या आपल्याला आऊत हाणता येते आपल्या शेतामध्ये। अजून एक प्लॅन होता की उद्या म्हणजे खत टाकायसाठी आपल्याला रोजानं बी जायचं होतं। तर बघू, पाऊस जर का आला तर रोजाचं कॅन्सल होते आणि आपलं डवरं बी कॅन्सल होते। काय होते ते पाहू। सध्या तर मी आता शेतामध्ये हो, एवढे पुंजाने फेकतो आणि जातो डायरेक्ट घराकडं। हे पहा, इथे हे एक पुंजाना आणि इथे एक पुढी एक पुंजाना आहे, इथे एक पुंजाना आहे, तिथंशी इथे पहा छोटासा पुंजाना आहे। म्हणजे बायानं निंदून टाकलेलं हे समजा आपल्या वावरातलं तण म्हणतो आपण। इथे एक पुंजाना आहे आणि हे होय सुडकं, ज्याच्यामध्ये समजा मी पुंजाना भरायचो आणि समजा नेऊन फेकायचो। याच्यामध्ये याला असं आतरायचं, याच्या पुंजाना टाकायचं, जास्त पुंजाना झाला की समजा फेकून द्यायचं। आता पहा, आता हे रिकामं आहे ना, आता थोड्या वेळात याला भरतो आणि मग पहा कसं दिसते ते। आणि आता पहा कसं हे गटुडं पूर्ण भरलं, गवतानं एकदम गोल झालं। मी खोलून दाखवतो तुम्हाला। माल पाहिजे असेल तर संपर्क करा, घ्या। एवढा माल आहे ताजा। हसू येत असेल तर लाईक करू वाटलं तर करा। हे बा 5 का 10 चला, रस्ते का माल सस्ते में। हे बघा, हे झाड कुठलं तरी उपटून टाकलं असं, हे तणच एक प्रकारचं समजा। चला बोलता का 5 का 10 हाँ लुट गया माल, रस्ते का माल सस्ते में, हाँ लुट गया चलो बोलो बोलायचं काय, तण होय हे। मजा आली की नाही। हे बा, हे रस्ते का माल सस्ते में, हाँ लुट गया ले लो असेच करतात ना बाजारातले माणसं, आहे की नाही। हां चला हे शेंगा पण हे शेंगा नाही, आपल्या वावरातलं तण होय। तर जाऊ द्या, हे फेका लागते पहिले, नाही तर वावरातनी म्हणजे पाऊस आला डबल उगवते, डबल उगवते असं आहे। जाऊ द्या, याला फेकतो दूर कुठंतरी। तर पुंजाने फेकणं झाले आता। इकडं पहा, इथं ते सुडकं आणि आपला पांढरा शेला आहे। तर आता झाले तर खरे, आता 5:02 झाले। आता निघतो घराकडं। मित्रांनो, मी हा सध्या आपल्या वड्यामध्ये, आपल्या गावाचा वडा होय हे बघा, एकदम कोरडा आहे। आज समजा जवळपास जुलै महिना संपत आला का काय, एकदा तारीख पाहू द्या बा। आज तारीख आहे बा 15 जुलै तारीख आहे। आणि हे जे व्हिडिओ पाहाल समजा जेव्हा अपलोड होईल ती तारीख असेल 16 जुलैची। आपण डेली ब्लॉग करतो, तुम्हाला माहीत आहे। सांगण्याचं कारण हे माहीत आहे का की अजून पाणी झालं नाही आपल्या वड्याला, पुरं झाला नाही, काहून आलं नाही, काय आलं नाही काय माहिती, अजून आला नाही। म्हणजे पावसाळा लागून म्हणजे आता संपत याची वेळ आली नाही, म्हणजे सुरू झाला पण तरी बी बराच काळ निघून गेला ना पावसाला। अजून काय समजा आपल्या वड्याला पूर आला नाही।
आता बोलता बोलता मी आलो आपल्या वड्याच्या आपल्या गावाच्या पुलाजवळ. इथून दाखवतो तुम्हाला. म्हणजे याच्या अगोदर पण तुम्ही पाहिलं असेल या पुलाला आपल्या जुन्या ब्लॉगमध्ये. हे बघा, मी जेव्हा समजा इथं आपल्या गावामध्ये नव्हतो, मी होतो औरंगाबादला काम करायसाठी, तेव्हा हे जे इथं खोड दिसतं ना, हे खोड वाहून आलं होतं म्हणा. म्हणजे असं तिकून असं लांब आपला वडा आहे ना, तिकून असा वडा आहे, ते खूप मोठा पूर आला होता म्हणून. हे झाड आहे समजा, झाडाचं खोड असं वाहून आलं होतं म्हणून आपल्या पुलाला असं धाडकन लागलं होतं. पहा तशी टेकलं ना ते खाली, तिथं येऊन लागलं होतं म्हणून. तर आता समजा जेव्हा पूर येईल तेव्हा समजा या खोडाची, या फुलाची आणि पुराची आणि इथंशी आता जिथं मी उभा आहो तिथूनच मी ब्लॉग काढत आणि याची सगळ्याची आपण मजा पाहू. तर आता समजा वातावरण बी बिघडलं जवळपास. समजा सूर्य दिसत नाही राव व्हिडिओमध्ये असं. तर समजा आता वातावरण तर दिवसभराचं समजा असं पाणी येईल असंच झालं होतं, पण काय पाणी आलं नाही अजून. तर असो, जातो आता घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो. हो आणतो. भांडे घासतो ना, घासून देतो ना तुला. धर ना. मला तर एकदा हातपाय तर धुवू दे. कशी आलो घरी सध्या आणि आता हातपाय धुवा म्हणलं तर पहिले आंघोळच करतो, कारण की दिवसभर घाम मातुडी असं. चला ठीक आहे, आंघोळ करतो. काळा डग दिसलं. मग आता म्हणा आंघोळ करतो, फक्त एवढंच म्हणा. आंघोळ करतो, भंगडा होतो आता. तर मित्रांनो आलो आता घरी आणि हातपाय धुवायचे म्हणलं तर जाऊ दे म्हणलं, आता पहिले आंघोळ करतो आणि फ्रेश होतो. हे वातावरण नाही माय असं टच कर लागते त्याला, तेव्हा ते म्यावर फोकस करते. दोनदा करलं होतं तसं. हे हात कवाच्या कामी येईल. 3-3दा तेच करायचं का? तुला कर म्हणलं तू काय वसवस करशील ना. किधर इधर आजा. दिसते का आता? आपण काळच आहोत, काळच दिसणार ना का गोर दिसणार हाय. चला, वातावरण बदललं, पाणी येते आता. आलो आता घरी आणि आंघोळ करतो, पहिले हातपाय मग धुतो. चला भेटतो तुम्हाला मग आंघोळ झाल्यावर. कट करा ना आता, का उराव येऊन बसता. मी केला शावर. हे आपला नळ आलेला आहे आणि इथून बघा हे एक आपण लाकूड खोसलेलं आहे, त्या लाकडामध्ये असं इथंशी दोरी बांधली आणि इथून बघा आपला शावर पडायला खाली. आता या शावर खाली आपल्याला आंघोळ करायचे आहे. हे बघा असा आहे आपला शावर. चला आंघोळ करतो याच्या खाली आता. जाते तरुकचं नळ. थंड वाटत असेल. पुंजाने सगळे टाकून झाले. धुवा पटपट. अर्धवटच झाली. तिकडे घेतो ना भडक. तेव्हा ते मयाकडे फोन वडायली. झाली, कपडे घालून फक्त वरचं शर्ट घातलेलं नाही. आता अश्विनीनं चहा केला होता एकदम गुळाचा. हे बघा चहा पियालो सध्या. अश्विनीचं झाला पिणं. आता आपल्याला कुत्र्याची बी आवड आहे. बाहेर आपले मित्रमंडळी कुत्रे बसून आता ते भांडणी करू लागले होते, त्याच्यामुळं जराशी आवाज आला. तर ठीक आहे, चेस तुम्हाला बी. मित्रांनो रातचे बघा 9 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि आजच्या या ब्लॉगमध्ये बस एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जेवण खावण सगळं फिनिश झालं, ते काय दाखवलं नाही. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.